दितीला अदितीच्या पुत्रांशी वैरत्व साधायचं होतं म्हणून तिनं व्रत विचारलं. वयोव्रत सांगितल्यानंतर गोपाल कृष्ण भगवान की जय. इंद्राने तिच्या गर्भात जाऊन गर्भाचे 49 तुकडे केले आणि 49 तुकडे करून इंद्रासह तिच्या गर्भाच्या बाहेर आले. ते 49 मरुद्गण आहेत. इथपर्यंत आपली कथा गेली. पुढे आता देवाने पृथ्वीदेवाचा अवतार घेतला. पण पृथ्वी हे निष्कर्ष झाली होती. तेव्हा ती पृथ्वीदेवाकडे आली आणि सांगितलं, माझं दोहन करा. माझं दोहन केल्यानंतर माझ्यातून औषधी निघतील. पृथ्वीदेवाने पृथ्वीचं दोहन केलं. औषधी निघाल्या. पुढे पृथ्वीदेवाचा अवतार संपला. नंतर भगवंताने यज्ञ भगवंताचा अवतार घेतला. यज्ञ भगवंताचा अवतार घेऊन जगामध्ये यज्ञ कसे करावे हे आपल्याला यज्ञ भगवंतानं शिकवलं. पण कधी कधी पृथ्वीवरच्या लोकांमुळे पृथ्वीवर अवकळा येत असते आणि वेण राजाचा जन्म झाला. वेण राजा इतका कठोर होता की त्यानं सगळ्या लोकांना त्रास दिला. देवापर्यंत बातमी गेली. आता काय करावं. तर वेणाला वाईट कर्मामुळे देवांच्या हातून त्याच्या शरीराचं दोहन करण्यात आलं. त्याच्या शरीराच्या दोहनातून पुढे ऋषभदेवाचा जन्म झाला. ऋषभदेव हे अतिशय पुण्यवान होते. त्यांनी सुद्धा पृथ्वीवर खूप ज्ञानाचा भर वाढवला. पुढे याच कुडामध्ये एक एक करून 1 से 1 राजे होऊन गेले. पृथ्वीवर जेव्हा जेव्हा पाप जास्त होते, पृथ्वीला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा देवाला अवतार घ्यावा लागतो. आणि शदरूपेनं स्वयंभू म्हणून देवाला सांगितलं होतं की माझ्या पोटी 5 वेळी तुम्हाला मानवाचा जन्म घ्यावा लागेल. तर आता त्यांनी शदरूपेने आणि मनुराजाने पृथ्वीवर अवतार घेतला. शदरूपाई ब्रह्मदेवाकडे झाली. तिचं नाव ब्रह्मदेवाकडे शदरूपा झाली आणि यज्ञ भगवंताकडे मनुचा जन्म झाला. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम.